नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो, फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यामध्ये गट क या संवर्गातील सरळ सेवा भरती या ठिकाणी काढलेली आहे. तर मित्रांनो, हे PDF दिलेली असून या PDF ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर हे PDF तुम्ही पाहू शकणार. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की जाहिरात क्रमांक दिलेला आहे, त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत 125. म्हणजे 125 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. यामध्ये अलग अलग पद आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी आपण पाहूया. तर यामध्ये पद क्रमांक 1 आहे वैज्ञानिक सहाय्यक गट क. याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 54. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे पद क्रमांक 2 वैज्ञानिक सहाय्यक संगणक ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क. याच्या एकूण जागा 15 या ठिकाणी दिलेल्या आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून यामध्ये एकूण जागा त्यांनी दिलेल्या आहेत 6, 7 आणि या ठिकाणी 7 या ठिकाणी पद दिलेले आहेत. या ठिकाणी 6 नंबरचं पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट ग. याच्या एकूण 18. त्याचप्रमाणे 7 नंबरचं पद आहे व्यवस्थापक उपग्रह गट क. याची 1 जागा दिलेली असून अशा एकूण 125 या ठिकाणी जागा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मित्रांनो, प्रत्येक क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी अलग अलग क्वालिफिकेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी पद क्रमांक 1 साठी आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. म्हणजे याला सायन्स असणे आवश्यक आहे ग्रॅज्युएशनमध्ये. त्याचप्रमाणे सायन्स हे रसायनशास्त्र किंवा विज्ञान विषयासह सायन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 साठी दिलेला आहे की विज्ञान शाखेतील पदवी यामध्ये फिजिक्स, कॅम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, IT किंवा इंजिनिअरिंग पदवी. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून तुम्हाला PDF पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि ज्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसता त्या ठिकाणी त्या पदात तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की 4 नंबरचं पद आहे. त्यानंतर 5 नंबर, त्यानंतर या ठिकाणी 6 नंबर. 4 आणि 5 या पदासाठी फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, 12वी सायन्स. त्याचप्रमाणे पद क्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजे पद क्रमांक 5 आणि 4ला 12वी सायन्स असणे आवश्यक आहे आणि पद क्रमांक 6 साठी फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कारण मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की 10वी विज्ञान उत्तीर्ण. म्हणजे 10वीमध्ये आपल्याला विज्ञान विषय असतोच, त्यामुळे आपण पद क्रमांक 6 साठी अप्लाय करू शकतो, एनी कॅन्डिडेट आणि कुठलीही फॅकल्टी असली तरी. त्यानंतर पद क्रमांक 7 साठी 7वी प्लस कॅटरिंग क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव. अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे की 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण असावे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. मागासवर्गीय म्हणजे या ठिकाणी SC ST OBC ला 5 वर्षे या ठिकाणी सूट दिलेली आहे आणि 18 ते 38 वर्षापर्यंत. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत, म्हणजे ऑल इंडियामध्ये तुम्हाला जॉब लागू शकते. त्याचप्रमाणे यांनी फी ठेवलेली आहे की खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. तर या ठिकाणी मित्रांनो, जे एक्समॅन सर्व्हिस आहेत त्यांना या ठिकाणी फी ठेवलेली आहे, एकदम फी शुल्क माफ आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 फेब्रुवारी 2024.
लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचं आहे की ऑनलाईन फॉर्म कसे भरावे. लगेच एक व्हिडिओ तुम्हाला बनवण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर का व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.